अडकल्यावर त्याला किती संकट येतात हे आज मी स्वतः अनुभवले. विजेच्या खांबावरून खाली कोसळलेला तो वानर आणि त्याच्या भोवती गिरट्या घालणारे गावातील कुत्रे. एक क्षण असा आला की जर आम्ही पुढे आलो नसतो तर आज एक जीव कायमचा हरवला असता. आम्ही त्याला सर्व कुत्र्यांच्या तावडीतून वाचवलं, त्याच्यावर उपचार केले आणि वन्यजीव विभागाला कॉल करून आम्ही त्यांच्यापर्यंत त्याला पोहोचवलं. मित्रांनो, जीव तो कोणताही असो, वेदना त्यालाही होतात. फक्त फरक इतकाच की तो बोलू शकत नाही आणि आपण ऐकूनही दुर्लक्ष करतो. मित्रांनो, तो काही बोलू शकत नव्हता, पण त्याच्या डोळ्यात एकच प्रश्न होता की माझी चूक काय? आपण त्यांचं घर तोडतोय, जंगल तोडतोय, मग हे वन्यजीव आपल्याकडे येणारच. मित्रांनो, हे वानर आहे ना, इथे शॉक लागला आणि वरून खाली पडलं शॉक लागल्यामुळे. पण इथं 7-8 कुत्री होती, त्यांनी एकदम त्याच्यावर झडप घातली आणि बेजार म्हणजे एकदम जास्त जखमी गेले. वन्यजीववाले आहेत, आपण वन्यजीववाले आहेत, त्यांना बोलवलं, कॉन्टॅक्ट केलं, ते आलेले आहेत. पण आता सकाळी वाजलेत 7:30, म्हणजे हा खेळ मला वाटते 6 वाजल्यापासून चालू आहे. आणि वन्यजीववाले काय डॉक्टर म्हणजे जे सरकारी डॉक्टर ना, सरकारी डॉक्टर कमीत कमी 10 वाजतील त्यांना याला. तर आपण प्रायव्हेट डॉक्टरांना बोलवलंय, बघूया काय होऊ शकतंय काय याचं. वाचलं तर नशीब. पण आता वेळ आली आहे माणूस म्हणून जागं होण्याची. प्रत्येक छोट्याशा जीवाचं रक्षण हीच खरी माणुसकी आहे. एक पाऊल टाका, वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा आणि माणुसकी जिवंत ठेवा. प्रयत्न तर आपण करणारच आहे वाचवण्याचा. बघूया. जय श्रीराम. बोला एकदा, जय श्रीराम. जरा बाबा, अजून एक इंजेक्शन देऊ दे आणि चांगला हो राजा. हो 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 हो, नको रे पिल्या, नको बाबा, थांब जरा. हरिदास बोत्रे प्रादेशिक वन्यजीव विभागाकडून आलेले, त्यांना आपण कॉल केला. त्यांनी ज्या वानराला बाहेर काढलेला आहे, हे आपले मित्र आहेत डॉक्टर प्रमोद गोसावे. हे काय सरकारी डॉक्टर नाहीत, हे आपले मित्र आहेत. पण सरकारी डॉक्टर याला कमीत कमी 10 वाजतील आणि आता 7:30 वाजलेत. 6:30 वाजल्यापासून ह्या बिचाऱ्याचा हाल चाललंय. त्यांना मी बोलवलं, ते 2 मिनिटात आले. आता त्यांनी त्याला इंजेक्शन दिले. आता इथं जरा फाटलेलं आहे, त्याचा लागले बरेच. तर आता ते स्टिचेस टाकणार आहेत त्याला. त्याच्यानंतर थोडा औषध उपचार करून बघूया थोडं उठण्यासारखं होतंय का. नाहीतर हे वन्यजीववाले आलेलेच आहेत, ते घेऊन जाऊन त्याच्यावरती मलमपट्टी करून मग त्यांची प्रोसेस काय असेल ते करतील. जोपर्यंत ते येत नाहीत वन्यजीववाले डॉक्टर, तोपर्यंत तरी आपण याला स्टेबल करण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. काय सांगा डॉक्टर, आता होईल? तुम्हाला काय वाटते, होण्यासारखं आहे ना? चालले मित्रांनो, भाऊ सरळ. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.